याच दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बाबतही विविध प्रकारचे आणखीही उपमुद्दे चर्चेत आहेत। विलिनीकरण या विषयावर प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ स्वतःच्या कानावर स्वतःचेच हात ठेवले आणि त्याच जोडीला शरद पवार यांनी केलेल्या दाव्यांना पटेलांनी झिडकारलं। पण इतकं घडल्यानंतर पटेलांचीही एक वक्तव्यातली बाजू समोर येत असताना शरद पवारांचं जुनं विधान संदर्भासाठी आम्ही दाखवतोय। शरद पवार म्हणतात की प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याच्या बाबतीत त्यांना फारसं काही बोलायचं नाही, पण पक्षावर भाजपाचा कंट्रोल, भाजपाचं नियंत्रण वाढत चाललंय। दोन्ही मुद्दे ऐका। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। आज आमचा विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिलं विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं। आता आम्ही आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत। पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे। मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक। तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं, घडून आणलं गेलं।